नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पोळ्याच्या दिवशी डाळीचं मान म्हणजे पुरणाच्या पोळ्याच कराव्या लागतात. आणि मी कमी डाळ घेतली कारण आमच्याकडं आज पोळा बंद सांगितलेला होता, त्याच्यामुळे मी डाळ थोडीच घेतली. आणि डाळ एकमेव शिजवायची आपल्याला गाडग्यात. तर त्याच्यात पाणी ठेवलं शेगडीवरती आणि थोडं कोमट होऊ द्यायचं. नंतर मग डाळ टाकायची त्याच्यामुळे म्हटलं चला थोडं पाणी कोमट होईपर्यंत आपण एकदा निवृत्तीचे कपडे बघू. तो घरी आला म्हटल्यावर एवढे कपडे येते ना, कारण त्याचे 2-3 धोत्र, त्याचे 2-3 नेहरू शर्ट आणि शाळेचे ड्रेस पण वेगळे. तर भरपूर असे कपडे झाले. कपडे धुवून टाकलेले होते आणि आज मस्तपैकी कडक ऊन पडलं होतं. कडक ऊन पडलं आणि म्हटलं चला एकदा आपण कपड्याच्या घड्या मारू. बघितलं तर थोडे ओलेच होते, तर म्हटलं चला थोडे गरम होऊ देऊ. आणि हा ड्रेस इतका मळालेला होता, थोडं जास्तच मी भिजू घातला आणि नंतर मागून धुतला. त्याच्यामुळे एक ड्रेस वाळायचा बाकी होता. आणि ढवळे कपडे म्हणल्यावर कपडे मुलांचे मळणारच, आणि आपल्याला जेवढे धुवायला जड जातात तर मुलाचं किती. आणि मग इथं कपडे परत मी उलटे पालटे केले. आणि त्याच्यामुळं ऊन पण मस्तपैकी पडले होते, कारण आता 5-7 दिवसापासून सारखं आभाळच होतं. आणि आज मस्तपैकी त्याचे कपडे वाळू घातले आणि वळण्या बघ किती भरल्या. गच्च कपडे झाले होते आमचे, थोडेच कपडे होते त्याच्यात, पण पूर्ण कपडे त्याचेच होते. म्हटलं घरी येताना ड्रेस घेऊन ये म्हणजे धुवून देता येतात. आणि इकडं बघा त्यांचं काय चालू आहे, दोघांची मस्ती. आणि इथं आपले रात्री पुजलेले बैल, आणि त्याने महालक्ष्मीचे पण बैल काढले होते. आणि इकडं निवृत्तीनं गणपती महाराज असा सजवला ना की काय सांगावं, कारण घरी असली की अशी मस्ती चालूच असते. आणि त्यानं इतकी मोठी 2,500ची साडी फाडून काढली, म्हणे की मम्मी तू घालत नाही, कारण लग्नातली साडी होती. तर त्या साडीचे त्यानं 2च तयार केले आणि गणपती बाप्पाला बनवलं साडी. तर आता त्याचं काहीतरी यूज करावं लागेल, कारण छोट्या मुलांचा ड्रेस वगैरे त्यामध्ये तयार होऊ शकतो असं. आणि इकडं भक्ती पण देवीला साडी नेसवत होती. घरी असले म्हणजे काही ना काही मस्ती असते त्यांची. तर अशा प्रकारे त्यांचं घरचं हे चालतं आहे. आणि तो तयार करून बसला इथं खायला चिवडा. तोपर्यंत माझं कोमट पाणी झालं आणि मग मी त्याच्यातमध्ये डाळ वगैरे टाकली. म्हणजे कसं थोडं कोमट पाणी झाले की छान प्रकारे डाळ शिजते आणि त्याला थोडा फेस आला म्हणजे असलेला डोळ वगैरे पूर्ण निघून जातो. आणि कोण आता अशा दिवसामध्ये गाडग्यात डाळ शिजवतं ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि परत मग इकडं निवृत्तीचं म्हटलं चाल बाळा एखादा अभंग म्हण, पण तो म्हणे नाही, मी म्हणणार नाही. फक्त मोबाईलसाठी चाललं की मला मोबाईल दे, मला मोबाईल दे. काही ना काही अशी मस्ती त्याची चालूच असते. घरी नसला की करमत नाही, आणि घरी आला की इतकं बेजार करतो ना, की एक लहान बाळ कमी बेजार करतो इतकं बेजार करतो. जेवण करायचं वेळेवर नाही, अंघोळ वेळेवर नाही, तिथं वेळेवर पूर्ण कामं करावं लागतात. कसं आहे, घर घर म्हणजे वेगळंच एक वातावरण असतं.